गोलंदाजासाठी सज्ज होते तो साजन. पहिला चेंडू आणि ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू ऑन साईडला जातो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते का पाहायचा आहे. हा ना मध्ये निर्णय बदलला गेला आहे. सुखरूप आपल्या आपल्या क्रीजमध्ये एक धाव पूर्ण होते. एका धावाने संघाचं श्रीगणेशा होत आहे आणि स्वतःचं श्रीगणेशन होते राजाचं. पुढचा चेंडू आणि आता मात्र ऑफच्या डिसिजन टोलेल चेंडू एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होते का पाहायचा आहे, परंतु कुठल्याही प्रकारे पायांच्या हालचाल नाही. एका धावावर समाधान. एका धावाने धावसंख्या होते 2. मित्र हो, ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी आहे. म्हणून सर्व कर्णधाराने एक नम्रतेची विनंती आहे की आपण ड्रेसिंग करूनच यायचं आहे, अन्यथा 3 रनांच्या पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. पुढचा चेंडू आणि आता मात्र हवेमध्ये खेळला चेंडू ऑन साईडच्या दिशेने. पाहायचं आहे काय होत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि क्षेत्ररक्षक कॅच तर पकडतोय, परंतु बघायचं आहे सेवनशेवरचा काय इशारा येतोय, पंचांचा काय इशारा येतोय. आणि पंचांचा इशारा येतो षटकार. खरोखरच आपला तोल सावरता सावरता बोंडलांच्या बाहेर पाय लागला आणि परिणाम स्वरूप 6 धावा. 6 धावाच्या सहाय्याने धावसंख्या होते 8. एजी स्पोर्ट निंबोली धडाकेबाज फलंदाजी करत असताना पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना षटकार. पंचांचा इशारा येतो. या 6 धावांची धावसंख्या होते 14. बिनबाद 14. अतिशय बेधडक फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या षटकाचा खेळ मार्ग असता मित्रांनो. निंबोली वर्सेस वेले या 2 गावांमध्ये हा सामना रंगतोय. अतिशय आनंद देणारे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आपल्याला. धावसंख्या होती ती 14. आणि आता मात्र स्ट्रेट ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. हातामध्ये चेंडू बसला असता तर फलंदाज बाद होण्याची शक्यता असते, परंतु एका धावावर समाधान. धावसंख्या झाली आहे 15. अगर मगर आणि जर तर या शब्दांना क्रिकेटमध्ये जागा नाही, म्हणून तर या क्रिकेटला रस आहे, आनंद आहे आणि मजा आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते साजन. आतापर्यंत 15 धावा जमवल्या आहेत धावफलकावरती निंबोली या संघाने. अतिशय चांगल्या पद्धतीची आपण फटकेबाजी पाहत आहोत. आणि पुन्हा एकदा एक उत्कृष्ट टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर राहते ती म्हणजे 15. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 होते. एकही गड बाद झाले नाही. ही जमेची बाजू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा स्कोर धावफलकावरती उभा केला आहे निंबोली या संघाने. उर्वरित 3 षटकं बाकी आहेत. त्या 3 षटकामध्ये किती अजून धावा जमवत आहेत ते पाहायचं आहे, कारण वेले गावदेव वेले हा संघ अतिशय बलाढ्य संघ आहे आणि या संघासमोर कमीत कमी तरी 50-55 धावांचं लक्ष ठेवावं लागेल. एजी स्पोर्ट निंबोली मागच्या वर्षीचा विजेतेपद पटकावलेला संघ एजी स्पोर्ट निंबोली आपण पाहत आहोत. आणि मला ते वाटतं मागच्या वर्षाची सुरुवात ह्या वर्षी तशीच्या तशी केलेली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 15 धावा कुठून काढलेल्या आहेत. आणि वेळेचं भान ठेवून मित्र आपण खेळायचं आहे, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही मित्र. आम्ही तुमच्यासाठी थांबू शकतो याचं भान ठेवायचं आहे. दुसरं षटक हाताळता येतो भावेश. पाहूया किती धावा रोखतय आणि किती धावा कुठून काढतायत निंबोली संघाचे फलंदाज. राजा आपल्या मनगाडामध्ये ताकद जमवत असताना बॅटवरती ताव करत असताना पाहूया पुढच्या चेंडूचा कसा प्रकारे सामना करतोय तो.
आणि आता मात्र फुलटॉस चेंडू ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि थ्रो कुठेतरी वाईट जातोय आणि दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. एक फिल्डिंग चांगल्या प्रकारे केली परंतु थ्रो थोडंसं वाईट जातोय. परिणामस्वरूप 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावसंख्या होते ती 17. बिनबाद 17 अतिशय चांगल्या पद्धतीचे धावफलकावरती धावत आहे. आणि लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू बीट मध्ये फलंदाज परिणाम स्वरूप वाईटचा इशारा होतोय पंचांचा. एक अवांतर धावसंख्या मिळते. धावसंख्या होते ती 18. हॅलो, तर एक सूचना असेल, जे संघ जिंकलेले आहेत त्या संघाने कुठे जायचं नाही आहे. सिंगल राऊंड संपल्यानंतर आपलाच दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे, त्यामुळे कोणी कुठे जायचं नाही आहे. दरम्यान एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या होते 19. बॅटची कडा घेऊन दीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू येतोय. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होत आहे. परिणामस्वरूप एकच धाव आणि धावसंख्या होते ती 19. आता मात्र कुठेतरी धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न होत आहे गोलंदाजाकडून भावेशाच्याकडून. आणि पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेने चेंडू जाते. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होत आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावाने धावसंख्या होते 21. एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर क्रिकेटची लाईफलाईन एकेरी आणि दुहेरी धावा याच्यावरती सुद्धा फोकस ठेवावा लागेल. कारण प्रत्येक चेंडू आपण सीमारेषा बाहेर तर फेकू शकत नाही, परंतु प्रत्येक चेंडूवरती 1 किंवा 2 धावा सहजरित्या आपण काढू शकतो. हाच पवित्रा त्या फलंदाजाने अवलंबला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. पुढचा चेंडू आणि आता मात्र ऑफसाईडचा चेंडू लेग साईडला नेतोय आणि आर पार सीमार पार पंचांचा इशारा येतोय षटकार. या षटकारच्या सहाय्याने धावसंख्या होते ती 27. सन्माननीय गोरसे गावचे जावई अजय भोईर फ्रॉम दिवे यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. त्यांचं कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. अतिशय नावारूपी असलेलं खेळाडू आणि महत्भाग्य की ते आमच्या गावचे जावई आहेत. त्यांनी कृपया करून आमच्या मंचावर येऊन बसायचं आहे. जय बजरंग गोरसे करून त्यांचं हार्दिक स्वागत. बोलूया खेळाकडे. धावसंख्या स्थिर आहे ती 27. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मित्र निंबोली वर्सेस वेले या संघांमध्ये हा सामना रंगतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने जात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला कॅच करू शकत नाही. परिणाम स्वरूप पंचांचा इशारा येतोय चौकार. आर पार सीमावर चौकार जातोय. ॲक्च्युली क्षेत्ररक्षक कॅच पकडू शकला नाही असं नाही, क्षेत्ररक्षक व्यवस्थितरित्या त्या चेंडूला गॅदर करू शकला नाही. त्यामुळे परिणामस्वरूप 4 धाव मिळतात निंबवली संघाला आणि 4 धावेने संघाची धावसंख्या वाढून होते ती 31. 2 माइंडच्या सहाय्याने किंवा 2 दगडाच्या सहाय्याने माणूस उभा राहू शकत नाही. तसंच कॅच घेऊ की चेंडू आडू या दरम्यान चेंडू आपला काम करून जातो सीमारेषेच्या बाहेर. परिणामस्वरूप चौकार आणि धावसंख्या त्या चौकाराने वाढते 31. आणि आता मात्र उंच फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप थर्डमॅनकडे चेंडू जातोय परंतु कॅच सुटतंय तिथे. फलंदाजाला जीवनदान मिळतो. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. एका धाव्याने धावसंख्या होते 32. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 32. पहिल्या षटकामध्ये साजन यांनी 15 धावा दिल्या. त्यानंतर भावेश यांनी 17 धावा दिल्या. अजूनही एकही फलंदाज बाद झालेला नाही. राजा आणि प्रशांत दोन्ही खेळपट्टीवरती सज्ज आहेत. मित्रांनो, एजी स्पोर्ट निंबोली वर्सेस गावदेवी स्पोर्ट वेले या संघा दरम्यान सामना रंगतोय.
प्रशांत आणि राजा खेळपट्टीवरती सज्ज आहेत. प्रशांत यांनी एक षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्याने 14 धावा जमवल्या आहेत आणि राजा याने आतापर्यंत 2 मोठे फटके खेळलेले आहेत षटकाराच्या रूपाने. एक 17 धावांवरती खेळत आहे राजा. अतिशय चांगल्या पद्धतीचं फटकेबाजी टोलाटोलीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. कुठल्या प्रकारची चूक करत नाही फलंदाज आणि आपलं विकेट टाकत नाही. मित्र, जेव्हा विकेट पडतो त्यावेळेस खेळाडू कक्षामध्ये त्या रनांचा बोजा वाढत जातो आणि त्या बोजाला कुठेतरी कमी करण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलेलं आहे, राजा आणि प्रशांत यांनी. आतापर्यंत धावफलकावरती जमल्या आहेत त्या 32. 2 षटकं टाकून झालेले आहेत. 2 षटकं अजूनही शेष आहेत कोठ्यामध्ये. त्यातलं तिसरं षटक घेऊन येतोय अक्षय. आणि मित्र, या फास्ट क्रिकेटमध्ये तिसरं षटक हे महत्त्वाचं षटक असतं आणि पहिलाच चेंडू ऑफच्या दिशेने ठेवतोय. मला वाटतं पंच आमच्याकडे बोलतायत आणि पंचांचा इशारा येतो, वाईटचा इशारा. नियम क्रमांक 25चा इशारा करतोय पंच आणि धावसंख्या 1ने वाढून होते ती 33. पुन्हा एकदा आणि आता मात्र ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फुल टच, परंतु फटक्यामध्ये आपल्याला ताकद पाहायला मिळत नाही. मिसफील्ड होत आहे. दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. मित्र हो, 3 प्रकार या क्रिकेटच्या खेळामध्ये आहे. एक क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी. या तिन्ही मधला एक तरी दुवा जर कमजोर पडला तर त्या संघाला त्याचा परिणाम भोगावा लागतो. गोलंदाजी चांगली होते परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते. परिणाम एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट होतंय पुढचा चेंडू. आणि आता मात्र त्याच रिझनने टाकलेला चेंडू, त्याच रिझनने मारलेला फटका, परंतु आता चांगली कामगिरी होते आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धावसंख्या होते 36. आता कुठेतरी कमबॅक करून धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतो अक्षय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाले 36. 4 षटकांचा सामना आहे. अजून 1 षटक शेष आहे. पुढचा चेंडू आणि आता मात्र ऑफच्या दिशेने ठेवतो चेंडू. चांगल्या पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची घेतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. या 4 षटकांच्या सामन्यामध्ये फास्ट क्रिकेटमध्ये जर निर्धाव चेंडू जर जातोय तर सोन्याच्या टिकली एवढा त्याला मान दिला जातोय आणि तेच काम करतोय गोलंदाज. पुढचा चेंडू आणि आता मात्र त्याच रेंजमध्ये ठेवलेला चेंडू हवेमध्ये आहे. ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक थोडंसं चुकी करतोय आणि झेल सोडतोय. दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. नक्कीच पुरुषोत्तम एंटरप्राइजेसचा कर्णधार तसेच स्वराज्य कर्शिली संघाचा संघनायक, दोन्ही संघनायकांनी टॉसबॉक्स समोर यायचं आहे. 4 षटकांनंतर आपलं टॉस होणार आहे, त्यामुळे दोन्ही संघनायकांनी समोर यायचं आहे, टॉसबॉक्स समोर यायचं आहे. 2 धावा पलून काढलेल्या आहेत. त्या साहाय्याने 38 धावा झालेल्या आहेत. खरोखर मोठे फटके लागत नाही तर एकेरी दुहेरी धावसंख्येवरती समाधान मानतात. पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु कहाँ पे निगाहे कहाँ पे निशाणा. दरम्यान डॉट चेंडू निघतोय परंतु कीपरने एक वाईट थ्रो करून 1 धाव दिली आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये क्रिकेटमध्ये याला आत्महत्या म्हटली जाते. मित्र, आज महाशिवरात्री एक महान पर्व आपण पाहतोय. महाशिवरात्री या दिवशी आपण पूर्ण वर्षभरामध्ये काय करतो ते भगवंताला शेवटचा चेंडू आहे त्या भगवंताला सांगायचं आहे की मी पूर्ण वर्षामध्ये माझं जे जीवन पुष्प आहे हे मी तुझ्या समोर ठेवत आहे, तो आजचा दिवस. पुढचा चेंडू आणि आता मात्र फुल टॉस चेंडू लेगच्या दिशेने जातोय आणि कॅच आउट होतोय फलंदाज.
एक मोठा हादरा म्हणावा लागेल निंबोली स्पोर्ट्स संघाला, कारण चांगल्या पद्धतीची फलंदाजी होत असताना एक चुकीचा फटका संघाला कुठेतरी संकटात नेऊ शकतो. परंतु त्यांचं त्यांनी काम करून गेलेलं आहे, कारण या हाणामारीच्या षटकामध्ये एका फलंदाजाने 10 ते 12 धावा जर जमवल्या तर एक चांगला सन्मानजनक स्कोर आपण म्हणू शकतो. त्याने फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा जमवल्या ते 39 आणि वैयक्तिक 17 धावांवरती बाद झाला. म्हणजेच एक सन्मानजनक स्कोर त्याच्या कोठ्यातल पूर्ण करून बाद झाला आहे. आणि पुढचं फलंदाज खेळपट्टीवर येतोय निखिल. संघाचा संघनायक करता धरता आता खेळपट्टीवर सज्ज होतोय. पाहूया, चांगली सुरुवात तर करून दिली आहे आणि त्या सुरुवातीला पुढे कसं नेईल ते पाहायचं आहे. पंच वेळ न वाया घालवता आपण सामना ताबडतोब चालू करायचा आहे. वारंवार सूचना करावी लागते आणि फिल्डिंग सुद्धा ताबडतोब लावायची आहे, कारण आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. मित्रांनो, आपण पाहत आहोत जय बजरंग स्पोर्ट गोरसे आयोजित जय बजरंग चषक. आणि आता मात्र टोलवले चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षकाच्या खाली आणि कुठल्याही प्रकारे चूक करत नाही आणि फलंदाज बाद होतोय. निखिल, एक गाडी स्पीडला आली होती आणि त्याला ब्रेक लावण्याचं काम निखिल यांनी केलं. फक्त दर्शन घेऊन खेळपट्टीचं तंबूच्या आसऱ्याला परत जातोय. तीन षटकांचा सामना सुरू आहे. 4 षटकांचा सामना सुरू आहे. 3 षटकाचा षटक चालू आहे आणि धावा जमवल्या त्या 39. अतिशय चांगल्या पद्धतीने धावा जमवल्या होत्या, परंतु ज्या वेळेस राजा आणि प्रशांत हे तंबूच्या आसऱ्याला गेल्यानंतर येणाऱ्या फलंदाजांनी कुठेतरी फलंदाजीमध्ये ब्रेक लावलेला आहे. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू एकदा पूर्ण होते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होते का पाहायचा आहे, परंतु क्षेत्ररक्षक अतिशय चपल. चेंडू आल्यानंतर ताबडतोब फेकी केली. परिणाम स्वरूप एका धावेने धावसंख्या होते 40. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता जे येणारे फलंदाज हे टॅलेंटर फलंदाज असतात, बॅटिंगचा कमी अनुभव असतो, परंतु एकेरी दुहेरी धावांवरती त्यांनी समाधान मानत आतापर्यंत धावसंख्या जमवली ती 40. 4 षटकांमध्ये कमीत कमी 45 ते 50 धावांचं आव्हान ठेवायला हवं आहे. आणि पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर उंची घेतोय आणि बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. थेट चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू राहतोय. धावसंख्या स्थिर राहते ती म्हणजे 40. मित्रो, निंबोली वर्सेस वेले या संघादरम्यान हा सामना रंगतोय. अतिशय रंगतदार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकं फलंदाजीची होती आणि 2 षटकं गोलंदाजीची, म्हणजे 50-50 सामना चालू आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा टोललेला चेंडू ऑन साईडला जातोय. 1 धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का नाही पाहायचा आहे, परंतु नकार देतोय. परिणामस्वरूप एकच धाव, एका धाव्याने धावसंख्या होते ती 41. 41 अ लॉस ऑफ 3 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. चौथी ओव्हर चालू आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 41. येणाऱ्या काही चेंडूमध्ये मोठे फटके पाहायला मिळतील का ते पाहायचं आहे, कारण धावसंख्या तर झालेली आहे चांगल्या पद्धतीची, परंतु आकार अजून चांगला आला तर मजबूत स्थितीमध्ये. आता मात्र पायावर आदळलेला चेंडू अपील होत आहे, परंतु एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत आहे. पाहायचं आहे पंचांचा इशारा काय येतोय ते. लेगबाईचा इशारा होतोय. 1 धाव पूर्ण होते. पंचांचा इशारा काय येतोय पाहायचा आहे. तालुक्यातील अग्रगण्य दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक किशोर पाटील यांच्याकडून जयबजरंग चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे.
दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र आपटलेला चेंडू बॅटवरती घेतोय. पाहायचं काय होत आहे आणि हा पंचांचा इशारा येतोय षटकार. या षटकाराने धावसंख्येला कुठेतरी आता आकार येतोय आणि धावसंख्या वाढून होते ती 47-48 धावा आणि त्याच्यामध्ये 48 धावा फलकावरती जमवल्या आहेत. 49 धावाचं आव्हान ठेवलं आहे प्रतिस्पर्धी संघासमोर. तर मित्रांनो वळूया आपण नाणेफेकीकडे. नाणेफेक केली जाणार आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा आणि स्वराज्य कशील या दोन तालुका क्रिकेटमधील बलाढ्य संघामध्ये. नाणेफेकीसाठी मी आवाज देऊ इच्छितोय कालिदास ठाकरे आणि मारुती केने यांना की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं मित्रांनो आपण आयोजन पाहतोय. भक्ति के रंग महाशिवरात्रि के संग, वैलेंटाइन डे के प्यार के रंग वैलेंटाइन डे के संग और क्रिकेट के रंग जय बजरंग स्पोर्ट्स गोरसे के संग. जय बजरंग गोरसे चषकामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मारुती केने आमच्या मामा यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघामध्ये नाणेफेक केली जात आहे. आपण पाहू शकता. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. स्वराज्य कशिली संघाचा संघनायक अक्षय आपण नाणेफेक जिंकलेलं आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं. प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघ एक बलाढ्य संघ आहे, तालुका क्रिकेटमधील नावाजलेला संघ आहे. नाही तर पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 पर्यंत. 40 पर्यंत रोखण्यासाठी असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? बंटी, जयेश आणि संदेश. निश्चित हे जे आयोजन केलेलं आहे जय बजरंग चषक 2018 जवळजवळ 25 वर्षाची परंपरा आपण पाहतोय आणि ती परंपरा जपलेली आहे. निश्चित जय बजरंग स्पोर्ट्स गोडसे आणि ग्रामस्थ मंडळ गोडसे यांच्याकडून काय वाटतं या आयोजनाविषयी? खूप चांगला म्हणजे आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हरलेले आहेत. नाणेफेक जर जिंकले असते काय निर्णय असा? फलंदाजीच घेतली असती. म्हणजे आपल्या मनासारखं घडलेलं आहे. प्रथम फलंदाजी करताना पुरुषोत्तम एंटरप्राइजेस नो डाऊट्स तालुका क्रिकेटमधील एक बलाढ्य संघ आहे. ज्या संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. निश्चितच प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये ज्यामध्ये पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्त धाव काढण्याचा प्रयत्न करू. जास्त धावापर्यंत मजल मारण्यासाठी कोणते हुकमे फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? कृपेश आहे, राहुल मात्रे, विकी मात्रे निश्चितच लिटल मास्टर अजय संघामध्ये आहे. आहे. निश्चितच आपल्या संघाचे हार्दिक शुभेच्छा. तर टॉस बॉक्सहून न्यूज अशी आहे की नाणेफेक जिंकलेले स्वराज्य कशील संघाच्या कर्णधार अक्षय यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि पुरुषोत्तम एंटरप्राइजेसचा दिवा संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित. बॅक टू कॉमेंट बॉक्स संदीप मोरे सर अँड मनोज ठाकरे. धन्यवाद सुभाष. सामन्याकडे वळूया. एकंदरीत आपण चित्र पाहणार आहोत की किती धावांचं लक्ष असेल, कारण जवळपास 48 धावांपर्यंत मजल मारले आणि एकंदरीत 48 धावा धावफलकावर 3 धावा दंडात्मक कारवाईनं इथं वेहिले संघाला बसत आहेत. त्यामुळे नक्कीच धावफलक वाढतोय 51 धावांवर आणि 52 धावांचं आव्हान असेल ते गावदेवी स्पोर्ट्स वेहिले संघाला. आपण जे काही गणवेश जे परिधान केलेत त्यामध्ये साम्य नाहीये, थोडीशी तफावत आहे आणि त्यामुळे ड्रेसिंग आणि चेसिंग जे कंपल्सरी सांगितले या स्पर्धेला, त्यामुळे इथे 3 धावांची दंडात्मक कारवाई गावदेवी वेहिले संघाला सहन करावी लागते आणि 52 धावांचं आव्हान इथे मात्र उपस्थित होतंय ते गावदेवी वेहिले संघाला. निर्णायक लढत आहे, कारण हे दोन्ही संघ जर आपण पाहिले तर गतवर्षी
2017 सालचा अजिंक्यपद पटकावणारा संघ म्हणजे एजी स्पोर्ट्स निंबवली. 2016 सालचा अजिंक्यपद पटकावणारा संघ म्हणजे पॉवर स्पोर्ट्स शेलार. नक्कीच या दोन संघाचं एक चांगलं क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं कौशल्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. पॉवर स्पोर्ट्स शेलार दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय, मात्र एजी स्पोर्ट्स निंबवली येथे गावदेवी स्पोर्ट्स वेहले संघाविरुद्ध लढत देताना 48 धावा उभारल्या. 3 धावांची नक्कीच एक त्यांना बोनस स्वरूपात जी दंडात्मक कारवाई झाली गावदेवी वेहलेला ती नक्कीच फायदेशीर ठरते आणि 52 धावांचं आव्हान इथे मात्र उपस्थित होतोय. ते वेहले संघाला निलेश आणि राकेश ही जोडी सलामीवीरांच्या भूमिकेत. 2 शिलेदार आपण पाहतोय मैदानाच्या आत येताना गावदेवी स्पोर्ट्स वेहले संघाचे. तर पहिलं महत्वाचं आणि नक्कीच पॉवर पेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राजा गोलंदाजी मार्कवर. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू इथे मात्र चेंडूला स्वंग करण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 बाउंड चेंडू इथे मात्र सीमारेषा गाठतोय. 4 धावांसाठी जय बजरंग चौकार. अप्रतिम चेंडू होता. आपण पाहतो ओव्हर पिच डिलिव्हरी अक्रॉस द लाईन खेळतोय. चेंडूला मिडविकेट क्षेत्र निवडतोय आणि नक्कीच दर्जात्मक फटका 4 धावांनी श्रीगणेश होतोय वेहले संघाच्या धावफलकाला. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू त्याच रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. कुठली चूक नाहीये. एक तुम्हारी तो एक हमारी. फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. पहिला हादरा बसतोय गावदेवी स्पोर्ट्स वेहले या संघाला राकेशच्या रूपाने. इथे पहिले यश मिळतंय राजाला. नक्कीच राजाने पहिला चेंडू चांगला हाताळला होता. दुसरा चेंडू देखील नक्कीच फलंदाजाला मोह देणारा होता. मोहच्या बळात नक्कीच इथे मात्र सापडतोय फलंदाज राकेश आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो मात्र स्वतः इथे मात्र झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला हादरा बसतोय गावदेवी स्पोर्ट्स वेहले संघाला. धावफलकावर 4 धावा असताना 52 धावांचं लक्ष आहे. प्रति षटकामागे 13 धावांची सरासरी आवश्यक आहे आणि सुरुवातीची जर पायाभरणी नक्कीच परिपक्व असेल किंवा भक्कम असेल तर नक्कीच साजेसा कळस आपण चढू शकतो असं भाकीत किंवा असं वक्तव्य करून नक्कीच फलंदाजीला प्रारंभ करतोय वेहले संघ. राजा षटकातील पुढचा चेंडू आखो टप्प्याचा चेंडू. व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं. कुठल्याही प्रकारे पददलित्याचा वापर इथे दिसत नाहीये. अभाव जाणवला तो फुटवर्कचा आणि त्याच कारणास्तव व्यवस्थित फटका खेळू शकत नाही. योग्य फटक्याची निवड करता आली नाही ती फलंदाजाला आणि त्याच कारणास्तव पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळण्यात यश मिळतंय राजाला. लवलेश आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. तर फलंदाज निलेश स्ट्राईकला आहे. सुरेख चेंडू. चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू बोलतोय कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षणाचं जाळं भेदून चेंडू जातोय. मात्र धावाची संधी सुदैव म्हणावं लागेल. रन इन बिटवीन द विकेटचं चांगलं प्रत्यय. योग्य समन्वय साधला. होय नाही थांब या तिन्ही गोष्टींचा मिलाप दिसला आणि तदनंतर या 2 धावा अतिशय जलद गतीनं पूर्ण करतोय निलेश. त्याला योग्य साथ लवलेशची. 2 धावाने धावफलक पुढे सरकताना गावदेवी स्पोर्ट्स वेहले संघ पोहोचतोय 1 गडी बाद 6 धावसंख्येवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. एकंदर चेंडू जर आपण पाहिले तर 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 चेंडूमध्ये तब्बल 46 धावांची आवश्यकता गावदेवी स्पोर्ट्स वेहले या संघाला विजयासाठी. राजा षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. सामना करेल फलंदाज निलेश. आपण जर पाहिलं तर विकेट ही थोडीशी वेगळी विकेट आहे. डांबरी विकेट आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. राजा लोअर फुलटा चेंडू इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्ररक्षण मात्र फेकही व्यवस्थित होत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा मोह आवरत नाहीये तो फलंदाज लवलेश. रोखलं जात आहे. वेट असा कॉल करतोय निलेश. जर धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर धोका उद्भवला असता आणि तो धोका नक्कीच टाळण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज निलेश आणि लवलेशला परततोय आणि तदनंतर फक्त एकच धावावर समाधान व्यक्त करून धावफलकावर अंकुश ठेवतोय. 7 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स वेहले संघ. अंतिम चेंडू अंतिम संधी या पहिल्या षटकातील. सुरेख चेंडू. इथे मात्र धावाची शक्यता
डायरेक्ट हिट केलं आहे आणि आपण पाहतोय लगोरीचा खेळ इथे मात्र दाखवताना यष्टी उद्ध्वस्त होतोय धावचीच्या स्वरूपात दुसरं यश मिळवताना एजी स्पोर्ट्स निंबवली संघ. यश मिळालं ते निंबवली संघाला. आपण पाहिलं होतं की पहिल्याच चेंडूवर ज्या वेळेला 4 धावा आल्या असं वाटलं होतं की आत्मबळ प्रबळ झालंय ते गावदेवी स्पोर्ट्स वेळे संघाचं. मात्र नक्कीच एक चालना दिली गोलंदाज राजानं, थोडंसं मोहमय जाळं विणलं आणि तदनंतर मोहपूर्ण असा एक चेंडूची हाताळणी केली आणि फलंदाज राकेश याला बाद केला. जो अडथळा होता एजी स्पोर्ट्स निंबवली संघाला, गावदेवी स्पोर्ट्स वेले संघाचा फलंदाज राकेश त्याला बाद केल्यानंतर एक चालना मिळाली आणि तदनंतर शेवटच्या चेंडूवर एक संधी जी मिळाली होती गोलंदाज राजाला, ती नक्कीच संधीचं सोनं करताना फलंदाज लवलेश याला धावचीच्या स्वरूपात बाद केलं. एकंदरीत या षटकाचा विचार केला सुभाष तर नक्कीच गोलंदाजीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि किफायतशीर फायदेशीर षटक हाताळतोय गोलंदाज राजा. पॉवर प्लेचं षटक होतं. पहिल्या चेंडूला पॉवरफुल फलंदाज झाली होती, तदनंतर नक्कीच अंकुश किंवा एक जबरदस्त प्रभावी गोलंदाजीचं प्रत्येकरण गोलंदाज राजा मार्फत. निश्चित सर, पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर नंतरच्या 5 चेंडूवर कमबॅक केलेलं आहे आणि आतापर्यंत आपण जर बघितलं धावफलक गावदेवी स्पोर्ट्स वेले संघाचा तर 2 फलंदाज बाद होऊन पॅडलमध्ये परतलेले आहेत. धावफलकात धावा जळगल्या त्या 7, जे आव्हान आहे ते 52 धावांचं आव्हान आहे. हे विसरून चालणार नाही की आई वज्रश्री अर्थात यावर्षी गेल्या वर्षी खेळला होता, यावर्षी एजी स्पोर्ट्स निंबवली संघ नावाने खेळतोय. हा संघ या स्पर्धेचा डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे. पाहिजे गेल्या वर्षाची पुनरावृत्ती यावर्षी तो करतोय का की पॉवर स्पोर्ट्स शेलार संघ ज्या वेळा 2016ला अजिंक्यपद राखतोय तो संघ या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील राहील की या स्पर्धेचा एक वेगळा अंदाज आणि एक वेगळा रंग सादर करून एखादा नवीन संघ या वर्षी अजिंक्यपद राखतोय. पाहिजे काय दडलं एकंदरीत या 5 दिवसीय शृंखलेमध्ये. काल स्पर्धेचा पहिला दिवस होता, आज स्पर्धेचा दुसरा दिवस. निलेश येतोय राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र सरळ चेंडूला स्लॉक स्वीप करतोय बॅट खांद्याच्या मागे, चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या मागे. जय बजरंग षटकार. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ टेक्निक, व्हॉट अ टेम्परामेंट, व्हॉट अ क्लास. दर्जा पाहायला मिळतोय. क्रिकेटचं कौशल्य, क्रिकेटचं अर्थपूर्ण बोध देतोय या फटक्यातून. सुपर सेबी ऊपर षटकार. कारण ज्या पद्धतीने चेंडू पडतोय, ओळखतोय, आपल्या बुद्धीने चालना देतोय, योग्य फटक्याची निवड करतोय, फुटवर्क वापरतोय, शफल क्रॉस होतोय आणि बाहुबलीच्या साथीनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळतोय 6 धावांसाठी. दुहेरीमध्ये धावफलक 13 वर. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये धोका होण्याची दाट शक्यता. एक तुम्हारी तो एक हमारी. पुन्हा एकदा तेच चित्र, फलंदाज जेलचीच्या स्वरूपात बाद. का असं चित्र घडतंय, का अशी रणनीती होते, हा एक यक्ष प्रश्न जाणवतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र जी काही पॉवर किंवा जी काही थोडीशी फळी जी होती ती व्यवस्थित लागली नाहीये आणि त्याच कारणास्तव असा थोडासा फटका खेळला गेला फलंदाज केतन मार्फत. केतनकडे क्षमता होती, केतनकडे दर्जा होता, केतनकडे अनुभव होता आणि नक्कीच त्याच्याकडे चांगली टेक्निक देखील पाहायला मिळत होती. मात्र अशा प्रकारचा फटका का तो खेळला गेला आणि का तो अशा पद्धतीने बाद झाला, हे मात्र एक नक्कीच रहस्यमय क्रिकेट एक गूढ प्रश्न निर्माण होतोय ते गावदेवी स्पोर्ट्स वेले संघाला. मात्र यश मिळतंय ते निलेशला. जसं राजाने यश मिळालं, पहिल्या चेंडूवर 4 धावा जरी खर्च केल्या त्यानंतर यश मिळालं होतं, तशाच प्रकारचं चित्र इथे मात्र निलेशच्या बाबतीत दिसतंय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर वळतोय. पंच दर्शवतायत हरेश केणे की हा चेंडू स्वैर आहे. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि पंच दर्शवताना दुनिया समांतर दिशेने फैलावून वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या धावसंख्या 1 पुढे सरकताना पोहोचते ती 14 वर. 14 धावा धावफलकावर. 38 धावांची गरज 16 चेंडूमध्ये.
इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा घातक साहसी प्रयत्न, साहसाला यश मिळतंय. समाधान व्यक्त करतोय फलंदाज 2 धावा पूर्ण करून. रनिंग बिटवीन द विकेटचा चांगला प्रत्यय फलंदाज निलेश कडून, लवलेश कडून. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 16 वर. पुढचा चेंडू निलेश राईट ओव्हर द विकेट. आकुटामध्ये चेंडू बॅटची कडा, फ्लाय स्लिप क्षेत्राकडे चेंडू वळतो यष्टीरक्षकाच्या वरून. मात्र तत्पूर्वी संधी मिळते, नशिबाची साथ मिळते की यष्टीरक्षक जास्त लांब नव्हता, अन्यथा धोका निर्माण होऊ शकला असता तो लवलेशला. एका धावेची भर, एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 17 वर. आता मात्र नक्कीच प्रथमच पंचांची गाड घेताना हा डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. केवल डावखुऱ्या हाताचा फलंदाज पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ असेल तो स्वराज्य स्पोर्ट्स कशेली. निलेश आता मात्र आपलं बाजू बदलतोय. राईट आर्म अराउंड विकेट. उजव्या खूपच बाहेरचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा मानस, झेल होण्याची दाट शक्यता आणि मिडॉन क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपलातोय आणि फलंदाज केमोल याची खेळीचा अंत. सतरा धावा धावफलकावर, 35 धावांची गरज. मात्र मोठा फटका खेळण्याचा मनसुबा धुळीस मिळवताना तो क्षेत्ररक्षक निलेशनी मोह दिला होता फलंदाज केवलला. मोहाच्या नक्कीच जाळ्यामध्ये अडकतोय, तो मोह आवरू शकत नाहीये तो केवल. आणि मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात झेलचीच्या स्वरूपात केवलची खेळीचा अंत, विकेटचं पतन होतंय. 4 गडी बाद धावफलकावर धावा आहेत त्या 17. भावेश येतोय. क्षेत्ररक्षण लावताना वेळ खर्च करू नका जास्त अशी विनंती असेल ती एजी स्पोर्ट्स निंबवली या संघाला. पाहिजे या कठीण बिकट परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने मार्ग शोधतोय वेहेले संघ. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र ओळखलं होतं ते लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकांनी. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, साजेशी फेकी करतोय. जर आपण थोडंसं पुढे सरकलो तर चेंडू आपल्या मागून जाईल हे ओळखलं होतं. पायाला थोडासा थांबा देतोय, ब्रेक देतोय आणि पुन्हा एकदा पाठीमागे पळून नगीचा चेंडू अडवतोय. सुदैवानं 2 धावा वाचतायत, 2 धावा खर्च होत आहेत. मात्र चांगलं क्रिकेट क्षेत्ररक्षणातून सादर करताना तो खेळाडू. एकंदरीत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा अंकित होताना 19 धावा. पहिल्या षटकात आपण जर विचार केला तर एकंदरीत 7 धावा आल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केल्यानंतर मानसिक दबावाखाली स्थिती होती. मात्र ती स्थिती न स्वीकारता निलेश चांगलं अप्रतिम गोलंदाजाचं प्रत्याकरण करतोय आणि प्रभावी षटक हाताळताना 2 गडी बाद करून तब्बल फक्त आणि फक्त 12 धावा खर्च करतोय. येणारा क्षण विलक्षण असेल, येणारी स्थिती विलक्षण असेल. मात्र या रंगतदार स्थितीला अजून रंगत आणण्यासाठी या ऐकूया धूम मचाने वाले कॉमेंटेटर गोडसई सुपुत्र सुभाष धुमाळ यांना. खूप खूप धन्यवाद संदीप मोरे सर. यानंतरचा सामना मित्रांनो आपण पाहणार होता पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा विरुद्ध स्वराज्य कशील या 2 बलाढ्य संघामध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. डिपेंडिंग चॅम्पियन एजी स्पोर्ट्स निंबवली विरुद्ध गावदेव वेले या 2 संघामध्ये जे आव्हान आहे ते 52 धावांचं आव्हान आहे. आणि 52 धावांच्या आव्हानाचा पाठला करताना आतापर्यंत 4 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत आणि धावफलकर धावा जगलेल्या आहेत त्या वेले संघाने 19. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर एजी स्पोर्ट्स निंबवली संघाकडून सुदर्शन उर्फ गोट्या. तिरफ्या रनअपने गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाज आहे. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरला आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज आणि 2 धावेने धावसंख्या अवलंबून होते ते 21.
अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. जयबजरंग चषक 2018 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा जयबजरंग स्पोर्ट्स क्लब घोडसई ग्रामस्थ मंडळ घोडसई यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. सुरू असलेला सामना एजी स्पोर्ट्स निंबवले विरुद्ध गावदेवी वेले या दोन संघादरम्यान आपण पाहत आहोत. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारे नीटचा संपर्क झाला नव्हता. एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावेने धावसंख्या हळूच पूर्व सरकते. धावसंख्या वाढवून होते 22. आज या स्पर्धेचा सलग हा दुसरा दिवस आपण पाहतोय. 5 दिवसीय स्पर्धा कालपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. यावेळी खराब दिशा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने अवांतर आणि या अवांतर धावने धावसंख्या वाढवून होते ती 23. पुन्हा एकदा खराब दिशा चेंडू स्वेर चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या सिंगलने पुन्हा एकदा वाढत आहे आणि धावसंख्या वाढवून होते ते 24. सुदर्शन गोट्या तिरफ्या रनअपने गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाज आहे. यावेळी मात्र सफल रासून गेल्याचा प्रयत्न, काफे निघाई काफे निशाणा, निर्धाव चेंडू समाप्ती. पुन्हा एकदा आपण पाहतोय कमबॅक केलेलं यावेळी 2 अवांतर धावा दिल्यानंतर गोलंदाज गोटे याने. यावेळी इनसाइड आउट एक्स्ट्रा गोलच्या वरून चेंडू होतं स्वीपर करू मधून शिमारेषा पार चौकार. नक्कीच इथे आपण पाहिलं की कशा पद्धतीनं चेंडू यॉर्क हाताळण्याचा प्रयत्न केला. बॅकलिपला नक्कीच खाली घेतलं होतं आणि इनसाइड आउट स्ट्रोक करून इथे आपण मिड ऑफच्या वरून लॉंग अप क्षेत्रामध्ये झालेला हा अप्रतिम जयबजरंग चौकार. गोट्या पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज भावेश. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा नोचा इशारा येतो कारण भीमर चेंडू आहे आणि यापुढील चेंडू निश्चितच फिट असणार आहे. 2 धावा मिळाल्या आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या वाढवून होती ती 30. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. सुदर्शन उर्फ गोट्या व्हीआयपी डायच्या टोकाकडून पुन्हा एकदा तिरफ्या रनअपने सज्ज होतोय. यावेळी ऑर्कर लेनचा चेंडू होता. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. बच्चात्मक पद्धतीने चेंडू खेळतोय फलंदाज एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या वाढवून होते ती 31. यावेळी इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये आहे. कुठली चूक करत नाही क्षेत्ररक्षक आणि आणखीन एका विकेटचं पतन.
धावसंख्या झाली ती 31. 3 षटकाची समाप्तीनंतर आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. निखिल संगनायक यावेळी मात्र सफल क्रॉसून गेल्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून येतो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. खाडे एक्सपर्ट स्कोरर जयेश तांगडे यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी हुक केलेल्या चेंडूला आणि चेंडू जातोय फाईन लेग मधून सीमारेषा पार चौकार. निश्चित आपण स्टेट जो बॅनर पाहतोय स्वर्गीय पूर्वा सोमनाथ पाटील यांचा, त्या बॅनरला जरा कुठलाही फलंदाज डायरेक्ट हिट करतोय तर युवा नेते सुनील नारायण केने यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सुवर्ण संधी आहे फलंदाजांसाठी. यावेळी पुन्हा एकदा सफल आला होता. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आणि झेल पकडला जातोय. फलंदाज बाद. तीन चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे आणि तिन्ही चेंडूला सीमारेषा बाहेर टोलवायला गेला जर हा सामना गावदेवी वेले संघाला जिंकायचा असेल तर. निखिल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळी एक मोठा फाटका आणि यावेळी क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक, कारण चेंडू जातोय डीप मेडिकल सीमारेषेवर षटकार. दोन चेंडू आणि आता मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. यंदाच्या सीझनमध्ये असा एक सामना झाला होता पंधरावती कालर चषकामध्ये, जेव्हा सावंदे स्पोर्ट्सचा सावंदे संघाविरुद्ध अश्विनका ठाकूरवाडा संघाला 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना अश्विनका ठाकूरवाडा संघाने तो सामना जिंकला होता. यावेळी मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. चेंडू सरळ निघून येतोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. आता मात्र मिशन इम्पॉसिबल असणार आहे, कारण शेवटचा एक चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुल गेलेला आहे आणि अशा प्रकारे सामना जिंकतोय एजी स्पोर्ट्स निंबवली संघ. अभिनंदन अभिनंदन एजी स्पोर्ट्स निंबवली. अभिनंदन कर्णधार निखिल भालेकर आणि स्पेशली अभिनंदन गणेश गुळवी साहेब. हाडला गावदेवी स्पोर्ट्स वेले. निश्चितच या सामन्यामध्ये ज्या फलंदाजाचा पाहायला मिळाला होता गाजा वाजा, तो फलंदाज ठरतो एजी स्पोर्ट्स निंबवली संघाचा मॅन ऑफ द मॅच राजा. अप्रतिम प्रदर्शन गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये अष्टपैलू खेळाची चमक दाखवलेल्या राजाने. राजा गोष्ट मॅन ऑफ द मॅच. सामनावी ठरलेला राजा आपण पुढे यायचंय.